आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी तुमच्या सोबत झोपले ना, मग आपण लांब का आहोत? मला तुम्ही एकदम जवळ पाहिजे. हो ग, तू आमच्या सोबत आहेस, मग आम्ही एवढे लांब का आहोत? तेच तर. आपण एक आयडिया करूया. हे बघ. बिट्टी, आई, काय झालं? गौरीजी काय झालं? तुम्ही जागे कशा? काही हवंय का? तो एसी बंद करा ना, किती थंडी वाजते. एसी? हा, तुम्ही ब्लँकेट मध्ये या ना. मी ब्लँकेट घेतलं होतं, छोट कसं झालं? छोटं झालं? ब्लँकेट कसं छोटं होईल? गौरीजी, तुम्ही ब्लँकेट मध्ये या, नाही तर कुडकुडाला थंडी नाही. हो आई, ये ना, म्हणजे बघ तुला थंडी नाही वाजणार. आपण पहिल्यांदा एकत्र झोपतोय ना. मला तुम्ही दोघे असेच एकत्र हवेत. गुड नाईट. गुड नाईट आई. काय झालं आई? काही नाही बाळा, डास खूप झालेत ग घरात. चांगले डास, हा, नाही चावणार तुला. तुमचे आभार कुठल्या शब्दात मानावे तेच कळत नाहीये. नाही हो, तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात. आभार कसले मानताय?
पण तुम्ही समजून घेतलं. सोपी गोष्ट नाहीये ही. प्रत्येक आईला आपलं बाळ आनंदात राहावं इतकंच वाटत असतं. आणखी काय हवंय, नाही का? हो, खरंय तुमचं. आम्हाला माफ करा. या सगळ्याचा तुम्हाला खूप त्रास झाला असेल ना हो? पण खरं सांगू का, बिट्टी आमच्या सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे हो. आम्ही कुणीच तिच्याशिवाय राहण्याची कल्पनाही नाही करू शकत. मला तर टेन्शन आलं होतं की आता सगळं कसं होणार. पण खरंच तुम्ही आमच्यासाठी सगळंच सोपं केलं. बरोबर आहे वहिनी, पण आपली राजकन्या आहे कुठे? ती झोपलीये खोलीत. ताप नाहीये म्हटलं थोडी विश्रांती करू दे. म्हणजे मग आता उद्या जाणार ना तुम्ही इथून? नाही, त्या का जातील? त्यांची मुलगी इथे, त्या तिच्या जवळच राहणार ना. बरोबर आहे. सोहा, अगं या आता इथेच राहणार आहेत आपल्याकडे, आपल्या घरात. मूर्ख गौडी, मी नको असलेले लोक घरातून बाहेर काढायला बघते आणि ही गौरी अनाथ आश्रम करून टाकते ह्या घराचा. गरम गरम चा रे बाबा, गरम गरम चा. ए गरम गरम चा रे बाबा, गरम गरम चा. हे घ्या गरम गरम चा, घ्या गरम गरम चा. हे काय, माझा आवाज बसलाय? बसलाय? असं कसं बसलाय? कुठे बसलाय मला सांगा, मी लगेच घेऊन येतो. हो चंदू शेठ, आवाज बसलाय म्हणजे आवाज खराब झालाय. अच्छा अच्छा, खराब झालाय. अहो जमानाच खराब झालाय, वातावरण खराब, पावसाळा आहे ना, लादी खराब झालीये, दूध खराब झालंय, भाज्या खराब झालाय. चंदू, नानी, तुमचा आवाज कसा काय बसला? तुम्ही काही तळलेलं खाल्लं का?